जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो, चला उद्याची तयारी करूया. उद्या बुधवार, पण समोर जाण्याआधी तुम्हाला माहीतच असेल की आपल्याला बँक निफ्टीमध्ये 1200 पॉईंटचा मूव मिळाला आहे. तो कुठे मिळाला डिस्कस करूया. आणि निफ्टीमध्ये 350 पॉईंटचा मूव मिळालेला आहे. राईट. सो लास्ट व्हिडिओ मी तुमच्याकरता घेऊन आलेलो, त्यामध्ये मी डिस्कस केलेलं की इथे डिमांड झोन एक दिलेला तुम्हाला 53,173 वरती. तुम्ही बघू शकता आज मार्केट थोडं गॅप डाऊन ओपन झालं, आपल्या झोन मध्ये गेला बँक निफ्टी आणि वरती गेलेला 700 पॉईंटचा जवळपास 750 पॉईंटचा मूव आपल्याला इथे कॅप्चर झालेला आहे. राईट. नंतर इथे सप्लाय झोन दिलेला, प्रिव्हियस व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असेल, जर तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या. 55,847 वरती. आणि इथनं 600 पॉईंटचा फॉल आपल्याला जवळजवळ मिळालेला आहे, 550 पॉईंटचा. सो 1250-1300 पॉईंटचा आपल्याला एक मूव मिळालेला आहे व्यवस्थित प्रमाणे. तसाच 350 पॉईंटचा निफ्टीमध्ये मिळालेला आहे. इव्हन मी तुम्हाला सांगितलेलं की मार्केटचं डायरेक्ट मी बेरिश आहे, तुम्ही बघू शकता वरती गेल्यानंतर बेरिश. राईट. मी हे पण सांगितलं गॅप ओपन झाला तर वरती जाऊन पडणार. राईट. चला आता तर आपण उद्याची तयारी करूया. उद्या काय, सो मी हा झोन इथे असाच ठेवणार. नोट करा तुम्ही. एक मिनिट, छोट्या टाइम फ्रेम मध्ये जातो. हा झोन मी तसाच ठेवणार. 55,887 बँक निफ्टी. नंतर निफ्टी डिस्कस करू. स्टॉप लॉस 55,992. लक्षात ठेवायचं की हा गॅप जर हा ब्लॅक लाईन तोडला 56,211 लाईफ टाईम हाय आहे, तर बँक निफ्टी आणखी वरती च्या वरच्या डायरेक्शनने लागणार. तर कॉलच्या डायरेक्शनने आपण तिकडे काम करायचं. बरोबर. नंतर मी एक झोन ऍड केलेला आहे इथे 55,715. सॉरी, नोट करा बरोबर, 55,618 आणि स्टॉप लॉस 55,715. प्रत्येक झोन मध्ये कन्फर्मेशन घ्यायचं की खाली येतं की नाही 1 मिनिट मध्ये. म्हणजे आपल्या डायरेक्शननी झोन काम करत आहे की नाही तुम्हाला निफ्टीमध्ये दाखवतो. जर कन्फर्मेशन नाही घेतलं तर काय होतंय. राईट. हा झोन मी डिलीट करतो आता, याचं काही काम नाही आपल्याला सध्या. नंतर खालचा डिमांड झोन नोट करा 54. माझा आता पण व्ह्यू बेरिश आहे. मी काल सांगितलेलं की मोमेंटम येणार, मोमेंटम दिसला आज आपल्याला मार्केटमध्ये. 54,826, 54,658 स्टॉप लॉस. त्याखाली डिमांड झोन नोट, हा नोट करा एक 53,847 आणि 53,576. ठीक आहे. आणि हे जर ऑरेंज लाईन 53,574 ला जर तोडला तर आपण काही दिवसाकरता, काही महिन्याकरता बँक निफ्टीमध्ये एक बेरिश फेज बघू शकतो. ठीक आहे. सो हे झालं बँक निफ्टी बद्दल. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, सोबतच ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार. आता निफ्टी बद्दल डिस्कस करूया. निफ्टीमध्ये आपण इथे डिमांड झोन दिलेला, पण तुम्ही बघू शकता किती मोमेंटमने हा झोन उडवलेला आहे. इथे काही कन्फर्मेशन मिळालेलं नाही की वरती चालणार आहे आपला झोन, डिमांड झोन मधनं वरती जाणार आहे की नाही. त्याकरता कन्फर्मेशन घेणं गरजेचं असते. राईट. मग तुम्ही इथे बघू शकता की प्राइस येऊन प्ले केला, थोडा वेळ थांबला तुम्हाला. राईट. आणि खालच्या डायरेक्शनने पडलेली आहे. इथे पण आपल्याला हा सप्लाय झोन होता आपला, सॉरी, हा सप्लाय झोन होता. 25,097 आणि 25,151. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघा, इव्हन वीकली व्हिडिओ बघा मित्रांनो. जे मी बँक निफ्टीमध्ये झोन सांगितले नाही आहे ना, ते तुम्ही तिथून कॅप्चर करा. म्हणजे ते मी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, तिथं सांगितलेलं आहे काय मार्केटचं डायरेक्शन का असं असणार. सगळं लर्निंग पर्पज तुम्ही तो वीकली व्हिडिओ जरूर बघा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असेल. ठीक आहे. सो इथनं तुम्ही या झोन मधनं बघू शकता की एक 350 पॉईंटचा जवळजवळ 450 एक आपल्याला इथे फॉल मिळालेला आहे निफ्टीच्या या सप्लाय झोन मधनं. कसे परफेक्टली चालतात. राईट. चला उद्याची तयारी करूया. एक सप्लाय झोन ऍड केलेला 24,985 मोठा आहे. 25,108 थोडा मोठा झोन आहे, कारण की इथे झोनवर झोन सिच्युएशन तयार झालेली आहे 5 मिनिट मध्ये, 15 मिनिट मध्ये. राईट. वेगवेगळे टाइम फ्रेम काढून. सो ब्लॅक लाईन जर ब्रेक झाली तर वरती एक पॅसेज उघडतो. 25,152 जर ब्रेक झाला तर वरती हा सप्लाय झोन पर्यंत एक चांगला पॅसेज उघडतो. इथे अलर्ट राहायचा आहे. हे पण मी वीकली व्हिडिओमध्ये समजावलेलं आहे, का का नाही सगळे रिझन सांगितलं. 25,248, 25,355 समोरचे वरचे सगळे झोन नोट करण्याकरता वीकली व्हिडिओ बघा, इतका टाइम नसतो. खाली डिमांड झोनला नोट करा 24,687, 24,625 स्टॉप लॉस. इतके चांगले झोन्स देतो मित्रांनो तुम्हाला, पण तुम्ही लाईक करत नाही व्हिडिओला आणि कॉमेंट पण करत नाही आणि शेअर पण नाही करत तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली, आपल्या मराठी लोकांसोबत. राईट. नोट केला हा झोन. नंतर खालचा एक डिमांड झोन, जवळजवळ झोन आहे, छोटे छोटे झोन आहे. कन्फर्मेशन घ्यायचं. डिमांड झोन मध्ये वरती जायला पाहिजे. प्राइस 24,558 स्टॉप लॉस 24,506. नंतर इथे 24,480 आणि 24,400.
बाकी सगळे झोन नंतर एक इम्पॉर्टंट झोन हा डिमांड झोन 24,124 राईट. इथे आल्यावर कन्फर्मेशन घ्यायचं वरच्या डायरेक्शननी चांगला वरती निघणार. ठीक आहे. कन्फर्मेशन नाही दिलं, तोडला या ब्लॅक लाईनला, तोडला 23,989ला, तर आपण काही दिवसाकरता काही महिन्याकरता बेरिश फेज निफ्टीमध्ये बघू शकतो. असे दिवस येऊ शकतात. सो आय होप तुम्ही सगळं नोट केलेलं असेल. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार. इवन मॅक्झिमम मराठी लोकांसोबत शेअर करा. उद्या आपण उद्या भेटूया आणि गुरुवारबद्दल डिस्कस करूया. चला तर मग आज इथेच थांबतो. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.